ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मी सध्या मुंबईच्या आझाद मैदानात आहे. या ठिकाणी सध्या चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे. ठिकठिकाणी चिखल साचलेला आहे. मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी चिखल साचलाय. मात्र या चिखलामध्ये सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते आता बसायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. चिखलामध्ये बसलाय, काय सांगा? सरकारला काय सांगायचं? सरकारला जर हा चिखल दिसत नाही, ही मराठ्याची व्यथा दिसत नाही, सरकारला हा आणि ह्या BMCला मुंबईमध्ये आलेले मराठे दिसत नाही. इथं सकाळी पहाटे रेल्वे स्टेशनवर फॅनची स्पीड वाढवली जाते. ही फॅनची स्पीड मराठ्याला त्रास देण्यासाठी वाढवली जाते. इथे ग्राउंडवर बाथरूमची व्यवस्था नाही आहे. इथली लाईट बंद केली जाते. जाणून बुजून मराठ्याला हा दिलेला त्रास आहे. पण हा त्रास संघर्ष योद्धेला झालेला त्रास अखंड महाराष्ट्र बघतोय. आणि अखंड महाराष्ट्रातला मराठा हा लढा, हा आरक्षणाचा निर्णय घेतल्याशिवाय त्यांना वाटतंय मराठे कदरून जातील. चिखलात बसूनच आता आंदोलन करणार तुम्ही सगळे? या BMCला आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी नियोजित उपोषणाची जागा असताना मनोज पाटील जरांगे यांनी 3 महिन्यापूर्वी अल्टिमेट दिले होते. या ठिकाणी आलेला महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात समुदाय असताना या BMCनं संडासच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. आम्ही सकाळी संडासला गेलो तर त्या ठिकाणी बिस्लरीची बाटल घेऊन गेलो धुण्यासाठी. या ठिकाणी आम्ही रात्रभर झोपलो. इकडल्या एरियातली पूर्ण लाईट बंद केली. ही सर्व जाणून बुजून या मराठा समाजाला त्रास देण्याचे हे षडयंत्र रचले. त्यामुळे त्रास झाला, खूप त्रास झालेला आहे. संध्याकाळ 3 दिवस झालं मी इथं आहे. आमचा सगळा समुदाय इथं आहे. रात्री प्रशासनाला लाईट बंद करत आहे आणि संपूर्ण जे काय तकलीफ होत आहे मराठा समाजाला AC मधून सगळे पाहत आहेत, पण कोणी दखल घेत नाही. आणि त्यांची जे काय अशी आम्हाला जे काय तकलीफ, जो काय त्रास भेटत आहे, त्यांना एकच विनंती आहे, तात्काळ आम्हाला OBC मधून आरक्षण द्या. नाहीतर तात्काळ OBC मधून आरक्षण मागतात. तुम्ही सुद्धा चिखलात बसलाय, का चिखलात बसलाय? मराठा आरक्षणासाठी आम्ही परभणीहून आलेलो आहोत. आम्हाला आरक्षण पाहिजे OBC मधून. फडणवीस साहेबाला तुम्ही TV9 मराठीने दाखवून मी दिसत नसल्यावर आम्हाला कोण्या भाषेत सांगायचं काही कळत नाही आम्हाला. या ठिकाणी पण बरेचसे आंदोलनकर्ते एकत्रित आलेले आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करणार. काय मागणी काय? आणि आजचा दुसरा दिवस आहे, बरेचसे आमदार खासदार जे ते सुद्धा भेटून गेलेले. काय वाटतं नेमकं, काही तोडगा निघेल? सगळेजण नेता फक्त सहानुभूती देत आहे. ठोस निर्णय कोणी घेत नाही. 2 दिवसापासून आम्ही उघडे झोपतोय. रेल्वे स्टेशनला झोपल्यानंतर फॅनचं स्पीड वाढवलं जातं. खूप थंडीनं कडकडतोय आम्ही. जेवणाची सोय नाही. आम्ही आणलेलं का इथं कोणी येत नाही, कोणी सोय करत नाही. टॉयलेट बाथरूम आणले ते पण व्यवस्थित नाही. आम्ही तिकडं टॉयलेटला गेल्यानंतर कोणी आम्हाला आतमध्ये येऊन देत नाही. आम्ही म्हणजे एकदम खालच्या दर्जाचे, आम्हाला बाहेर काढून दिलं जातं. म्हणजे हीच आमची आम्हाला अशी वागणूक देत आहे. तुम्ही पण येणार आहे आमच्याकडं, मग बघू आम्हाला काय करायचं. आपण पाहतोय हा सगळा आक्रोश आहे मराठा आंदोलकांचा. आणि चिखलात बसू पण मागे हटणार नाही असा जो पवित्रा आहे तो या सगळ्या आंदोलकांनी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.